नमस्कार. राज कॅब क्रीडा भ्रमंतीचं मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आम्ही नव्या ठिकाणाची माहिती घेऊन तुमच्या समोर आलो आहोत. या प्रवास वर्णनामध्ये आम्ही तुम्हाला अशा नवीन ठिकाणाची माहिती देणार आहोत जी यापूर्वी तुम्ही ऐकली नसेल. तर मग आपल्या सगळ्याला विनंती करत आहोत की जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तुमचा कोणताही वेळ न दवडता आम्ही आमच्या या प्रवास वर्णनामध्ये जी प्रेक्षणीय स्थळे दाखवणार आहोत ती म्हणजे मध्य प्रदेशमधील माहेश्वर, ओंकारेश्वर आणि उज्जैन या पर्यटन स्थळांची माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. आजचा आपला व्हिडिओ हा खूप मोठा होणार असून सगळ्यांनी हा पूर्ण पाहावा ही विनंती. आम्ही प्रत्येक एका ठिकाणाला भेट देऊन तेथील महत्त्वाची माहिती आणि इतिहास सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुम्हाला येथील माहिती संपूर्ण मिळू शकेल. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. आम्ही मुंबईवरून सकाळी 5:30 वाजता बाईकने मध्य प्रदेशच्या दिशेने निघालो. सकाळी 7 ते 8च्या दरम्यान आम्ही इगतपुरी आणि कसारा घाटामध्ये पोहोचलो. येथे जात असताना मुंबई ते शिर्डी पायी पदयात्रा दिसल्या. साईबाबांचा जयघोष करत या पदयात्रा शिर्डीच्या दिशेने निघाल्या होत्या. सकाळचा वेळ असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मुक्कामाची सोय असलेल्या ठिकाणावरून या पायी दिंड्या वाजत गाजत शिर्डीच्या दिशेने निघाल्या होत्या. आम्ही देखील या दिंड्यांचा आनंद घेत साईबाबाचे नामस्मरण करत मध्य प्रदेशच्या दिशेने निघालो. नाशिकच्या अगोदर आम्ही नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. दुपारचे जेवण मध्य प्रदेशमध्ये केले. रात्री साधारण 8 ते 9च्या दरम्यान आम्ही आमच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच महेश्वरला येऊन पोहोचलो. आम्ही येथे पोहोचलो तेव्हा चांगलाच अंधार पडला होता. मुक्कामाचे कोणतेही नियोजन नव्हते. आम्हाला एका पोलीस कॉन्स्टेबलने रूम मिळवून देण्यास मदत केली. त्याने त्याच्या ओळखीच्या एका हॉटेल मालकाला फोन करून आमच्यासाठी स्वस्तामध्ये रूम करून दिली आणि आम्ही आमच्या जेवणाची देखील त्याने रुचकर आणि स्वस्त जेवणाचे ठिकाण सुचवले. आम्ही रूममध्ये जाऊन फ्रेश झाल्यानंतर रात्रीचे जेवण उरकून अहिल्या घाटाकडे थोडा वेळ घालवला. आम्ही येथे काही पर्यटक अहिल्या घाटावर माशांसाठी खाद्य देताना दिसले आणि पाण्यामधील माशांचे क्रीडा येथील एक सुंदर दृश्य आम्हाला निदर्शनास पडले. या सुंदर दृश्यांचा आनंद घेत आम्ही
थोडा वेळ या घाटावरच थांबलो. सकाळी 6 वाजता उठून आंघोळ वगैरे उरकून येथील पर्यटन स्थळे पाहायला सुरुवात केली. सुरुवातीलाच आम्ही महेश्वर येथील प्रसिद्ध महेश्वर किल्ला, या किल्ल्याला अहिल्या किल्ला देखील म्हटले जाते. हा किल्ला अहिल्यादेवी होळकर यांच्या कारकिर्दीत बांधला गेलेला आहे. माहेश्वर हा किल्ला नर्मदा नदीच्या काठावर वसलेला आहे. एक भव्य वास्तुशिल्प चमत्कार म्हणून याच्याकडे पाहिले जाते. हा किल्ला होळकर घराण्याच्या काळात प्रामुख्याने 18व्या शतकात बांधला गेलेला आहे. महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवटीत बांधला गेलेला आहे. या किल्ल्यावर अनेक ठिकाणे आहेत जी आपण येथे पाहू शकतो. हा महादरवाजा येथील या किल्ल्याचे भव्य दिव्य दर्शन घडवतो. या किल्ल्याभोवती असलेली तटबंदी ही देखील आपल्याला या किल्ल्याची भव्यता दर्शविते. किल्ल्याची स्थापत्यकला ही राजपूत आणि मराठा शैलीचे एक विलक्षण मिश्रण आपल्याला येथे दर्शन घडविते. या किल्ल्यावर अनेक अशी सुंदर ठिकाणे आहेत जी नक्षीदार कोरीव काम, गोलघुमट, बाल्कनी आणि मंदिरे यांचा येथे समावेश केला जातो. या भव्य दिव्य दिसणाऱ्या महाद्वारामधून प्रवेश केल्यानंतर येथे आपल्याला एक राजवाडा पाहायला मिळतो, जो राजवाडा होळकर घराण्याचा राजवाडा आहे. या राजवाड्यामध्ये अशी बारीक नक्षीदार केलेली लाकडी पटलावरील भित्तिचित्रे पाहायला मिळतात. अंगणात अशी अनेक लहान मोठी मंदिरे देखील आहेत. हा राजवाडा पूर्णतः मराठी स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. हा राजवाडा होळकर शासकांचे निवासस्थान होते आणि आता हे राजवंशाच्या काळातील कलाकृती आणि अवशेषांचे प्रदर्शन घडवणारे एक संग्रहालय आहे. येथे आपल्याला ऐतिहासिक वस्तू वर्णन करणारी चित्रे अशी अनेक वास्तू पाहायला मिळतात. होळकर घराण्यातील शस्त्रास्त्रे देखील येथे ठेवण्यात आलेली आहेत. येथेच आपल्याला एक मंदिर देखील पाहायला मिळते, ज्याला अहिल्या मंदिर असे म्हटले जाते. या राजवाड्यात प्रवेश करताच आपल्याला अहिल्याबाईंची एक सुंदर मूर्ती शिवलिंग हातात घेतलेली पाहायला मिळते, जे अहिल्याबाई यांचे प्रतीक मानले जाते. या मूर्तीच्या भोवती सुंदर अशी बाग देखील आहे, जी पर्यटकांना मोहित करते. येथील परिसर अगदी स्वच्छ आपल्याला पाहायला मिळतो. या परिसरामध्ये अशी लहान मोठी अनेक मंदिरे आहेत. या वाड्याच्या समोरच हनुमानाचे हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही येथील राजवाड्यातील संग्रहालयाकडे निघालो. या संग्रहालयामध्ये अनेक अशा वास्तू पाहायला मिळतात. येथेच आपल्याला होळकर घराण्यातील शस्त्रास्त्रे देखील पाहायला मिळतात. या संग्रहालयातील अशी देखणी वास्तू म्हणजे श्रीकृष्ण
आणि राधा यांची सुंदर मूर्ती. ही मूर्ती अत्यंत सुंदर आणि मनमोहक अशी आहे. या संग्रहालयाच्या भिंतीवर होळकर घराण्याचा संपूर्ण वंशावळ पाहायला मिळते आणि काही अंशी इतिहास देखील येथे नमूद केलेला आहे. या संग्रहालयामध्ये होळकर घराण्याची शस्त्रास्त्रे आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये बंदुका, तलवारी, भाला, तोफा, तोफगोळे यांचा समावेश आहे. थोडे पुढे गेल्यानंतर एका गल्लीमध्ये आम्हाला होळकर घराण्याचे देवघर पाहायला मिळाले. येथे अशा बऱ्याच वास्तू आहेत ज्या प्राचीन आहेत आणि होळकर घराण्याच्या आहेत आणि त्या 18व्या शतकातील होळकर घराण्यातील वापरातील देवघराच्या आहेत. येथेच आपल्याला या देवघरामध्ये अनेक शाळीग्राम महादेवाच्या पिंडी पाहायला मिळतात, ज्याच्या पिंडी चांदीच्या आहेत आणि लिंग हे शाळीग्राम आहे. या देवघरामध्ये अशा अनेक पिंडी पाहायला मिळतात. तसेच इथे सर्वात उल्लेखनीय म्हणजे या देवघरामध्ये श्रीकृष्णांसाठी एक सोन्याचा पाळणा देखील आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहत असलेली दृश्य ही होळकर घराण्यातील देवघराची आहेत. या देवघराच्या तेथे देखील आपल्याला होळकर घराण्याची वंशावळ आणि इतिहास पाहायला मिळतो. येथून बाहेर पडताच एक भव्य दिव्य अशी तोफ आपल्या नजरेस पडते. येथे आपल्याला राहण्याची सोय देखील केली जाते, जी या ट्रस्टद्वारे चालवली जाते. थोडा वेळ या परिसरामध्ये वेळ घालवून आम्ही पुढच्या दिशेला निघालो. महेश्वर किल्ला नर्मदा नदी आणि आजूबाजूच्या परिसर येथील सुंदर दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. तसेच येथील स्थापत्य सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा हा पर्यटकांना येथे आकर्षित करत असतो. या किल्ल्याकडे अलीकडील काही वर्षांमध्ये महेश्वर किल्ल्याचे जतन आणि पुनर्संचित करण्यासाठी प्रयत्न केले जातात, जेणेकरून भावी पिढीसाठी त्याच्या भव्यतेची प्रशंसा आणि समृद्ध इतिहास जाणून घेणाऱ्या पर्यटकांना ते पाहता येते. थोडे पुढे गेल्यानंतर येथे आपल्याला दोन मंदिरे पाहायला मिळतात. एका मंदिराची उंची सामान्यापेक्षा जास्त मोठी आहे. हे मंदिर किल्ल्यातील एक भव्य असे मंदिर आहे, जे येथील प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे.
या परिसरामध्ये आपल्याला दोन मंदिरे पाहायला मिळतात. एका मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश दिला जात नाही, तो बंद केलेला आहे, आणि दुसऱ्या मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपल्याला दर्शनासाठी प्रवेश दिला जातो. आपण दृश्यामध्ये पाहत आहात हे सुंदर मंदिर. येथील प्रत्येक खांबावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. येथून खाली उतरून या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला प्रवेश दिला जातो. येथे जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन अशी महाद्वार आहेत. एक महाद्वार किल्ल्यामधून बाहेर जाण्यासाठी आणि आत येण्यासाठी आहे, जी आणि दुसरे द्वार आपण पाहत आहोत ते समोरील, जे या मंदिराच्या परिसरामधून बाहेर नर्मदा नदीच्या घाटावर जाण्यासाठी आहे व घाटावरून मध्ये येण्यासाठी आहे. आपण पाहत असलेले हे सुंदर दृश्य एकमेकांच्या समोर असलेले दोन मंदिरापैकी एक मंदिराचे आहे, ज्यामध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश दिला जात नाही. आपण समोर पाहत असलेल्या एका पाटीवर येथे झालेल्या सर्वात मोठ्या जलप्रलयाची साक्ष देते. 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या जलप्रलयामध्ये या नामांकित केलेल्या पाटीपर्यंत हा जलप्रलय आला होता असे सांगण्यात येते. आपण येथे पाहत असलेल्या दृश्यांमध्ये या मंदिर परिसरातील कोरीव काम पाहत आहात. अशी सुंदर शिल्पे येथे प्रत्येक ठिकाणी कोरलेली आहेत, जी त्या काळी इतिहासातील नोंदी आणि कलाकुसर येथे आपल्याला पाहायला मिळतात. येथे आपल्याला प्रत्येक दगडावर काही ना काही अशी सुंदर शिल्पे पाहायला मिळतात. आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात. ही अशी सुंदर शिल्पे बारीक नक्षीकाम दगडाच्या एका एका पायरीवर मंदिराच्या एका एका खांबावर कोरलेली आहेत. आपण दृश्यांमध्ये पाहतच आहात, या मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश नाही. बाहेर असलेल्या नंदीवरून आपण हे भगवान शिव यांचे मंदिर असावे असा अंदाज लावू शकतो. सुंदर असलेले कोरीव काम असलेले हे मंदिर अत्यंत प्रसन्न करणारे होते. सकाळचे वातावरण असल्यामुळे शांत वातावरण आणि हा परिसर मनाला मोहून टाकणारा होता. ऐतिहासिक वास्तू असलेल्या ताजमहल याची देखील विसर पाडणारा हा महल आपण पाहत आहात. डोळ्याची पारणे फेडणारे दृश्य आपण पाहत आहोत. आम्ही हे दृश्य पाहून इतिहासात मग्न झालो आणि त्यावेळी असलेली भव्यता विचार करण्यात दंग झालो. समोरच असलेले हे शिव मंदिर आहे. बराच वेळ आम्ही या मंदिराच्या परिसरामध्ये वेळ घालवला. येथून बाहेर निघावसे वाटत नव्हते, कारण प्रत्येक एका खांबावर
अशी नवनवीन नक्षीकाम आणि सुंदर अशी दृश्ये कोरलेली होती. आम्ही बराच वेळ या परिसरामध्ये होतो. प्रत्येक एका खांबावरील चित्रे टिपण्यात आणि डोळे भरून पाहण्यात आम्ही मग्न झालो होतो. वेळ कसा जात होता हे आम्हालाही कळत नव्हते. या परिसरातील प्रत्येक एका दगडावर मंदिरातच नव्हे तर बाजूबाजूच्या बाल्कन्यांमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी अशा प्रत्येक एका दगडावर असे सुंदर नक्षीकाम, कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळते. बराच काळ आम्ही येथे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात घातला आणि नंतर मुख्य मंदिराकडे निघालो. आपण समोर चित्रामध्ये पाहत असलेल्या हा दरवाजातून या नर्मदा नदीच्या घाटाचे दृश्य पाहता येतील. आपण ती पुढे पाहणारच आहोत. त्यापूर्वी आपण मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याकडे दर्शनासाठी जाऊ. या मंदिराच्या परिसरामध्ये समोरच मंदिरामध्ये जाताना एक शिलालेख आहे, ज्याच्यावरती अहिल्यादेवींनी याच्यावरती प्रतिज्ञा करून हे मंदिर आमच्या संरक्षणामध्ये आहे असल्याचे संस्कृतमध्ये नमूद केलेले आहे. समोर असलेल्या एका फलकामध्ये हे शिळेवरती कोरलेले आहे. या मंदिराचा परिसर देखील अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य प्रदान करणार आहे. या मंदिराच्या खांबावर अनेक अशी नक्षीकाम कोरीव केलेली आहे. खांबावर तसेच छतावर देखील कोरीव काम आहे. आपण दृश्यांमध्ये पाहतच आहोत. हे मंदिर अत्यंत सुंदर अशा दगडी बांधकाम केलेले आहे आणि त्याच्यावरती सुंदर नक्षीकाम देखील कोरलेले आहे. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही अहिल्या घाट येथे आलो. हाच तो अहिल्या घाट जो पर्यटकांना आपल्याकडे खेचत असतो. तो येथील सुंदर दृश्यांसाठी. नर्मदा नदी येथे अथांग वाहत आहे. आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत येथील पर्यटक येथे आंघोळ करत आहे. येथे अनेक महाराण्यांची समाधीस्थळ आहेत आणि लहान मोठी महादेवाची मंदिरे देखील आहेत. सुंदर असे निर्मळ पाणी येथे पर्यटक आंघोळ करतात. या परिसरातील असलेली हा या घाटावरून दिसलेला हा माहेश्वर किल्ला, ज्यालाच आपण अहिल्या किल्ला देखील म्हणतो. या घाटावरून दिसणारे त्याचे विलोभनीय आणि आकर्षक असे दृश्य प्रत्येक पर्यटकाला येथे येण्यास भाग पाडतो.
या घाटावर अशी अनेक लहान मोठी मंदिरे आहेत आणि ती सुंदर आणि मनमोहक आहेत. थोडे पुढे गेल्यावर आपल्याला काशी विश्वनाथ मंदिर देखील पाहायला मिळते. हे या परिसरातील अत्यंत सुंदर असे शिव मंदिर आहे. हे मंदिर 18व्या शतकात होळकर राजघराण्यातील महाराणी अहिल्याबाई यांच्या कारकिर्दीत बांधले गेले. हे मंदिर एक वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे, जे मराठा आणि राजपूत शैलीचे मिश्रण दर्शवते. या मंदिरामध्ये अत्यंत सुंदर असे काम, अलंकृत शिल्पे आणि महेश्वरच्या क्षितिजाबरोबर उंच शिखरावर या मंदिराला ठेवले जाते. काशी विश्वनाथ मंदिर हे भक्तांचे पूजनीय आहे. ज्यांना विश्वास आहे की या पवित्र स्थळावर भगवान शिव यांची पूजा केली जाते, जे वाराणसी उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करण्यासारखे आहे, जे भारतातील भगवान शिव यांना समर्पित असलेल्या सर्वात पवित्र मंदिरापैकी एक आहे. अशा प्रकारे मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे आणि हे भारतातील यात्रेकरूंसाठी तसेच भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे मंदिर म्हणून याच्याकडे पाहिले जाते. या मंदिरातील शिवलिंग अत्यंत सुंदर आणि चांदीच्या पिंडीमध्ये बसवलेले आहे. तसेच या मंदिरातील समोरील नंदी हा पांढरा शुभ्र संगमरवरी दगडामध्ये कोरलेला आहे. या मंदिरामध्ये दर्शन घेणाऱ्यासाठी पारंपरिक वेशातच तुम्हाला येथे दर्शन घ्यावे लागेल. जीन्स टॉप अशा या वेस्टर्न कल्चरच्या पेहरावात येथे प्रवेश निषिद्ध आहे. या मंदिराच्या प्रत्येक खांबावर आणि इतर भिंतीवर देखील सुंदरसे नक्षीकाम कोरलेले आहे. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परत अहिल्या घाटाकडे निघालो. येथे अनेक मंदिराचे दर्शन आपल्याला झाले. समोरच दिसत असलेल्या अहिल्य किल्ल्याचे भव्य दिव्य दर्शन आपल्याला पाहायला मिळते. अहिल्या घाटावरून महेश्वर किल्ला अत्यंत सुंदर दृश्य प्रदान करतो आणि त्याच्या भव्यतेचे दर्शन आपल्याला घडवतो. या मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही 2 तास कसे घालवले हे आम्हाला देखील समजले नाही. पुढे चालत जाऊन इथे अनेक होळकर घराण्याच्या महाराणी यांचे समाधीस्थळ देखील आहे. या समाधीस्थळांना छत्र्या असे म्हणतात. अत्यंत सुंदर अशा कलाकृतींनी या छत्र्या बनवलेल्या आहेत. प्रत्येक छत्रीवर येथे घेतलेल्या समाधीचे नाव आणि मृत्यूचा जन्माचा नोंद आपल्याला पाहायला मिळते. येथे अशा अनेक छत्र्या आहेत. आपण दृश्यामध्ये पाहत असलेलो ही अहिल्याबाई होळकरांची समाधीस्थळ आहे.
येथील प्रत्येक दगडावर, प्रत्येक खांबावर, प्रत्येक वास्तूवर कोरलेला नक्षीकाम केलेले ऐतिहासिक भव्यता आपल्याला समजावून देते. आम्ही येथे घाटावर, किल्ल्यावर आणि प्रत्येक मंदिरावर 2 तासाच्या वर वेळ घालवला. येथे थोडा वेळ चालत आल्यानंतर आम्हाला समोर एक भगवान हनुमानाचे भव्य मूर्ती दिसली. आम्ही येथे घाटावर देखील बराच वेळ घालवला. या घाटावरून आपण नौकाविहाराचा देखील आनंद घेऊ शकता. बरेच पर्यटक येथे नावेने, बोटीने या नदीमध्ये फेरफटका मारतात. समोरच्या दृश्यांमध्ये आपण एक हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. हे मंदिर देखील एक समाधी स्थळ आहे. या घाटावरील ही हनुमानाची मूर्ती अत्यंत सुंदर आणि विलोभनीय आहे. आम्ही येथे बराच वेळ घाटावर येथे असलेल्या माशांच्या क्रीडा पाहत बराच वेळ घालवला. आपण दृश्यांमध्ये पाहतच आहात येथे मासे कशा प्रकारे आहेत. बरेच पर्यटक येथे आपल्याला माशांना खाद्य टाकताना दिसतात आणि त्यांच्या क्रीडा पाहण्यात व्यस्त होतात. आपण समोरच पाहत असलेली दृश्ये मनमोहक आहेत. बराच वेळ घाटावर घातल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलकडे निघालो. हॉटेलवर गेल्यानंतर आम्ही आमच्या बॅग पॅक करून हॉटेलवरून चेकआउट केले आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. घाटाकडे येण्याचा हा मुख्य रस्ता आहे. जी पर्यटक डायरेक्ट घाटावर येण्यासाठी येतात ती याच रस्त्याने. आम्ही या घाटावर किल्ल्याद्वारे आणि मंदिराची दृश्य पाहत आलो, त्यामुळे येण्याचा हा मार्ग दाखवता आला नाही. त्या माहेश्वर हे अत्यंत पुरातन आणि ऐतिहासिक शहर आहे. येथे आपल्याला अशी जुनी मंदिरे पाहायला मिळतात. तसेच माहेश्वर येथे हातमागावरील साड्यांचे बाजारपेठ आहे. आम्ही येथून चेकआउट केल्यानंतर सहस्रधारा या धबधब्याला भेट देणार होतो. वाटेतच आम्हाला ही ऐतिहासिक विहीर दिसली. आम्ही इथे थोडा वेळ घालवल्यानंतर पुढे सहस्रधारेकडे निघालो. सहस्रधारेकडे जात असतानाच आम्हाला मध्येच एक दत्तधाम मंदिर दिसले. येथे आम्ही गाडी वळवली. अत्यंत सुंदर असे बांधकाम असलेले आणि भक्तिमय वातावरण निर्माण करणारे हे दत्तधाम आम्ही डोळे भरून पाहिले. येथील वातावरण अत्यंत प्रसन्न होते. सुंदर आणि स्वच्छ परिसर असल्यामुळे येथे काही वेळ घालवला.
येथील मुख्य आकर्षण म्हणजे कामधेनू गाय आणि दत्त मंदिर। या परिसरामध्ये देखील अनेक आपल्याला लहान मोठी मंदिरे पाहायला मिळतात, परंतु येथे असलेली दत्ताची मूर्ती अत्यंत सुंदर आणि विलोभनीय आहे। सुंदर आणि हसतमुख असल्यामुळे येथील वातावरण अत्यंत प्रसन्न वाटत होते। स्वच्छ परिसर आणि भक्तिमय वातावरण येथील मुख्य आकर्षण। आपण चित्रांमध्ये पाहतच आहात दत्त महाराजांची सुंदर अशी मूर्ती। या सुंदर अशा परिसरामध्ये आम्ही काही वेळ घालवला। थोडा वेळ इथे विश्रांती घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। मंदिराच्या समोरूनच आमच्या पुढच्या पर्यटन स्थळाकडे रस्ता जात होता। 10 ते 15 मिनिटे बाईक चालवून आम्ही आमच्या पुढच्या पर्यटन स्थळापर्यंत पोहोचलो। हा परिसर म्हणजे नर्मदा नदीचे मुख्य पात्र आणि या मुख्य पात्रामध्ये नर्मदा नदीच्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या खडकांमधून अनेक धारा वाहतात, त्यामुळे या परिसराला सहस्रधारा असे नाव देण्यात आले आहे। आपण दृश्यांमध्ये पाहतच आहात नर्मदा नदीचे हे लहान मोठे अनेक प्रवाह येथे वाहताना दिसतात। अनेक एका खडकांमधून हा प्रवाह वाहत आहे। ही नदी पात्रातील मुख्य प्रवाहातील काही लहानशा धारा आहेत। मुख्य प्रवाहातील मोठ्या धारेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही। येथील काही धारा संथ गतीने वाहतात, तर काही धारा ह्या जोरजोरात धबधब्याच्या स्वरूपात वाहतात आणि काही मुख्य धारा आहेत ज्या आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। त्या धारा अत्यंत उंचावरून खाली खळगामध्ये आदळतात आणि येथे जाण्यास धोक्याचे आहे, त्यामुळे आपण येथे जाऊ शकत नाही। सहस्रधारा हे महेश्वरीतील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे। आम्ही या पर्यटन स्थळाला भेट दिल्यानंतर आम्ही पुढच्या मुक्कामाच्या दिशेने निघालो। आमचा पुढचा मुक्काम हा ओंकारेश्वर येथे आहे। आपण दृश्यांमध्ये पाहत आहोत ओंकारेश्वर येथील श्री गजानन महाराज आश्रम। या आश्रमामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली गेली होती। आम्ही येथे गेल्यानंतर येथे मुक्काम केला। येथे गेल्यानंतर आम्ही सायंकाळी नर्मदा आरती येथे उपस्थित राहिलो आणि दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वर येथील बऱ्याच पर्यटन स्थळांना भेट दिली आणि तसेच ओंकारेश्वरचे दर्शन देखील घेतले। तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधील कोणते पर्यटन स्थळ तुम्हाला आवडले हे आम्हाला सांगायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये काही चुका होत असतील तर आम्हाला सांगायलाही विसरू नका. तोपर्यंत हर हर महादेव. जय शंभूनाथ.